झी 24 तास एक पाऊल पुढे। वर्धा जिल्ह्यातल्या नागपूर गावात शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायात गरुड भरारी घेतली। या गावातले प्रत्येक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतोय, त्यामुळे वर्षाकाठी या गावातलं उत्पन्न आता कोटींच्या घरात गेलंय। या गावातल्या शेतकऱ्यांनी दुधाचं दर्जेदार उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय। वर्ध्यापासून 20 किलोमीटर अंतरावरती असलेल्या याच नागापूर गावातील प्रत्येक शेतकऱ्यानं दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिलंय। इथला प्रत्येक शेतकरी आज दुग्ध व्यवसाय करतो। जसजशी या व्यवसायाची वाढ होत गेली तसतशी इथली शेतीही विकसित होताना दिसतेय। त्यामुळेच आज इथल्या 110 शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला आपलंसं केलंय। आज तर अगदी 100% यशस्वी धंदा आहे। प्रत्येकाकडे 5 पासून 10 पर्यंत गाई आहे। 25 लिटर पासून 100-125 लिटर पर्यंत दूध कलेक्शन होते। महिन्याला बरोबर पगार मिळतो। भांडणं नाही, तंटे नाही। गाय घ्यायचं काम पडलं तर संस्था पैसे देते किंवा चारा नसला तर चाऱ्याला संस्था पैसे देते। म्हणजे पैशाची अडचण नाही, दूध विकण्याची अडचण नाही, पगाराची अडचण नाही। आज अगदी सुरळीत व्यवस्थित चालू आहे। याच गावातील विष्णू मोरघरे यांच्याकडे 10 एकर शेती असूनही त्यांनीही दुग्ध व्यवसायाचा विस्तार केलेला आहे। आमच्या दृष्टिकोनातून आम्ही तर शेतीला दुसऱ्या नंबरचं स्थान दिलं आणि या धंद्याला प्रथम क्रमांकाचं स्थान दिलेलं आहे। त्यांच्याकडे जर्सी, हॉलस्टेन, गीर अशा जातींच्या 15 गायी आहेत। या गायींपासून त्यांना रोज 120 ते 160 लिटर एवढं दूध मिळतं। दूध काढण्यासाठी त्यांनी मशीनचा वापर केल्यानं त्यांच्या कामात सहजता आलेली असून उत्पादनात वाढ झाली आहे। आम्ही तसं आता पूर्वीपासून हातानेच काढत आलो होता। 1-1.5 वर्षापासून आम्ही मशीनचा वापर केलेला आहे आणि ती मशीन व्यवस्थितरित्या चालू सुद्धा आहे। कारण आमच्या म्हणजे हाताने जो त्रास होत होता दूध काढायचा आणि आपला शारीरिक त्रास सुद्धा होत होता, पाय दुखणे किंवा असे बोटाला त्रास होत होता, त्याच्यामुळे आम्ही मशीन घेतलेली आहे आणि आता मशीन उत्तमरित्या चालू आहे। आज सर्वसामान्य नोकरदार वर्गाला लाजवेल एवढं उत्पादन ते महिन्याकाठी घेत आहेत। आजच्या भावबाजीच्या हिशोबामध्ये आमचं 10 ते 11 लाखाचं वार्षिक एकूण उत्पन्न निघते। खर्च वजा करता आम्हाला 4 ते 4.5 लाख रुपये वर्षाकाठी निव्वळ नफा राहतो। 35,000 रुपये महिन्याचा आम्हाला म्हणजे प्रॉफिट नफा मिळत असतो। या गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या जनावरांविषयी जागरूक आहे। शेतकऱ्यांनी खाद्य व्यवस्थापन चोख केलेलं असून जनावरांचं लसीकरण इथं नित्य नियमानं केलं जातं। चाऱ्यामध्ये आम्ही मका, जी हायब्रिड ज्वारी जी आहे, रेंगणी ज्याला म्हणतो आपण, ती रेंगणी ज्वारी, बरशीम, एक सुदान नावाचं एक गवत येते, ते उन्हाळ्यामध्ये पेरले जाते। तसंच आणि आपल्या शेतीमध्ये जे काही वाळला चारा निघतो, गव्हांडा झाला, सोयाबीनचा कुटार झाला, अशा प्रकारचा चारा आम्ही देत असतो। चोख नियोजनामुळेच गावातील प्रत्येक शेतकऱ्याचं दुधाचं उत्पादन कायम वाढतंय। गावातलं दूध हे गावातल्याच डेअरीवर विकल्या जातं। हळूहळू तो गाव एकत्र आला आणि 1982 पासून जे डॉक्टर जाजू इथं संस्थेचे कारभारी बनले, त्यांचं योग्य मार्गदर्शन, त्याच्यामुळे मग तो सगळा विश्वास बसला। दुधाला भाव चांगला, संस्थेत भांडणं नाही, सगळ्याला पगार व्यवस्थित। 60 वर्षांपूर्वी गांधीजींनी सुरू केलेल्या गोशाळेच्या पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। ती आजतागायत वाढत असून गावाचं उत्पन्न करोडो रुपयांवरती जाऊन पोहोचलंय। आपल्याच गावातील ग्रामोद्योग समृद्ध केला तर शेतकऱ्यांची प्रगती निश्चित होते, असा आदर्श या गावानं पुन्हा एकदा सिद्ध केलाय। वर्धा जिल्ह्यातील नागापुरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनावरती लाखोची आणि करोडोची उलाढाल होते। या गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे दूध उत्पादनाचा व्यवसाय होतो। त्यामुळे या गावानं एक नवा आदर्श दूध उत्पादनामध्ये केलेला आहे। अमित देशपांडे, झी 24 तास, वर्धा। झी 24 तास एक पाऊल पुढे।